नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय हैदराबादी पनीर मसाला। त्यासाठी पॅनवरती तेल घालायचं, तेलावर पनीरचे क्यूब्स घालायचे आणि दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं, तेलामध्ये आल्याचे काप, लसणाचे काप, मिरची आणि कांदा घालून रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि 2 चमचाभर दही घालून ह्याची छान ग्रीन पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर पुन्हा कढईमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये काही खडे मसाले आणि तयार केलेली ग्रीन पेस्ट घालून मसाला छान भाजून घ्यायचा। त्यामध्ये जिरे पूड, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि हळद घालून पुन्हा हे छान भाजून घ्यायचं। थोडं पाणी ॲड करून मसाला शिजवून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून मिक्स करून घ्यायचं आणि फ्राय केलेले पनीरचे क्यूब्स घालायचे। वरतून पाणी घालायचं आणि कसुरी मेथी घालून दणदणीत उकळी काढून घ्यायची। मग तयार होतो पनीर मसाला। पूर्ण रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।